श्री गणेशान मा गणेश पुराण खंड दुसरा उत्तरकांड अध्याय 45 काशी चिंतन. श्री गणेशान मा शिव गेला मंदराचळा छिद्र पाहाव्या सुरमेळा दाडीला तो काशीत राहिला मग डुंडीला तया नम कीर्ती म्हणे कृत्समदा बोधे निवरसी मोहमादा चरण नमो चरण मुकुंदा देते समुदा ते कथा सांग रम्य पुराणसी पुरी जे कल्पांती धरित्री त्रिशुगळाग्री ते द्यागोनी त्रिपुरारी मंदराद्री प्रति गेला सकाळी अमरगन सांडोनी आनंदवन कैसे केले गमन संशयात्मक मन शुद्ध करे ऐकून कीर्तीचे वचन मुनी म्हणे सावधान एकाग्र करून यामन कथा पावन अवधारी द्वाशब्दे अनावृष्टी द्वादशब्दे अनावृष्टी तेने नासली चराचर सृष्टी पर्जन्य पडे दृष्टी धान्य बेटी कैसी मग स्वदाव षटकार विहीन धारा तळ समग्र उपवास पडता निर्जर प्रार्थिला हर ब्रह्मादिके महादेव जगन्नाथ करुणालय शाश्वत शंकर सर्वांतु सुखदेक एके माता तरी राता समृद्ध मंदारगिरीवर तपस्वी एक महाथोर मरीची नामे ऋषेश्वर तपोग्र जो करे 10 सहस्त्राब्देपर्यंत केले तप परमाद्भुत तुझे दर्शन अपेक्षित जवे मुखांत तदर्थ ऐसे विरवीची वचन ऐकुनी मर्मन चालिला करुणा घन अमरगण सहित नगारी कृष्ण पीठ योनी मुक्कू कुमुद बांधव दिनमणी भास्करी नृत्यशनी वरुण आणि वायुकुबेर मंदराचळ आले सर्व मरीचे अलोकी सर्व तवास्ति मात्र गत जीवा देखुनी शिव आश्चर्य करे त्या काळी शंभून येता खरी मरीची प्राण सोडिता उत्कट भेद उमा कोडिदा धावणे तत्वता लागले मातो भक्त काज कैवारी करुणा सिंधू कैवारी केला निज रूपधारी तव अंबरीहून विमान आले विमानी घालुनी कैलासासी शिवे धाडले मरीचीसी घनसहित वाद्यघोषी स्वभक्तासी महोत्सवे आपण यावे वाराणसीस तव राज्य दिवदासासी अब्जे दिले वर्तेसी ऐकून तेथे रहिवासी तेथे झाला दिवदास पुण्यसागर दर्याचा गिरीवर याचक सुरतरुवर स्वधर्माचार निष्ठ जो दंडधारी छत्रासी बंधनासे पुष्पासी सुरत युद्ध स्त्री पुरुषासी दुःख दरिद्रासी सर्वदा अलक्ष्मीने सोडले नगर पापे सोडले दिगंतर शिव ऐकुनी नृपवर राहिला मंदारगिरीवारी पुण्यशिळाचा अपमान करून शके पंचवदन मंदारजळी वास करून नगजार मन राखिला परिकाशी वियोगान सहावे जैसे लुब्ध का मन आठवे कामी काचे चित्त भावे कामिनी स्वभावे जैश परी पवनाशनारी ध्वज पित्यासी तैसा आठवे वाराणसीसी मग मने निर्जरासी तुम्ही काशीसी गमन करा नृपरंध्र किंचित वाहावे मग त्यासी बाहेर काढावे अम्मा सांगून धाडावे वरतीसे येऊन आम्ही शिवाज्ञ श्रीवंदून पुरंदरादी अमरगण निघाले आनंद करून हर हर म्हणून महादेव एका मार्गे एक सुर वाराणसी या पातले सत्वर पाती नृपवरतंध्र तव किंचित दृष्टी पडेना मग स्वनामे करून लिंगस्थापन संपूर्ण तेथे राहिले अमरगण आनंदवन सेविले राजकर्ता दिवदासासी प्राणी वर्णाश्रमवासी न त्यागिती स्वधर्मासी जे श्रुतीसी बोलिले गुरु शिश्रीजा शिश्राकारणे काया वाचा आणि मने जैसे उदक मत्साकारणे ते जीवनी अंतर्बाह्य स्त्रिया सर्व पतिव्रता पतिविनान्य दैवता ज्ञानती त्या सर्वथा मक्षिका तत्वता जैशा मधुवीन धर्मशीळ दानपरा व्रतोपवास सत्तर तत्परा अतिथी प्रिय चतुरा साधुश्वाशुरा तोषकारी त्रिशन स्नान येतिसी वैरागिशळ संन्यासी प्रणव जपे स्वकर्मासी शौचाधिकासी संपादिती वानप्रस्थजे वर्ते मौने होम सारिती सयोगी वियोगरते नाही स्त्रीपरते तयासी स्नान संध्या जप होम स्वाद्य देवतार्जन उत्तम अतिथी वैश्वदेव परमा निष्ठे नेम करणे ते अटकर्मे ग्रस्तासी भक्तीने निष्कामेसी केली नेदिता वदासी न पापासी अतळे तो एवं स्वधर्मनिष्ठ सर्वजन तेने धर्मवृद्धी पावन यथा काळी पर्जन्य वृष्टी करी जानसे मस्त स्वहा भोक्ते मर्ग सदा भोक्ते पितर अल्पायुषी प्राणी मात्र कोणी नगरी असेना नवन ध्यान रजस्वाला विविधा की नृपबाळा अतिवृष्टी अनावृष्टी स्थळा नाही तयाला स्वचक्र परचक्र शुक शलभ मूषक त्रिवोद्धत्पात शमले देख धान्य पिकती अनेक काही बाधक न होता मनकर्णिकेचे मज्जन विश्वेश माधव दर्शन ढुंडी भैरव षडानन दंडपाणी जान गंगारी भवानी काशीनंदन न करे जो भोजन न करून करी जो भोजन तो दंडार्व म्हणून दिंडीमा फरे त्रिकाळी पंचायतन उपासना प्राप्त जे गुरुवदना पासून तेथे भावना अडळ सर्वदा जाना सो द्यावी भूजे व जे संतजन भगवत भक्त जे सज्ञान त्यांच्या टाई असाविलीन अनन्य भजन करावे सत्कर्मी निषादिनी आचरावे प्रीती करुणी जे उद्धरी निर्वाणी
धन्यजनी मनिजे ऐसे ऐसे करता शासन पुण्यरूप सर्वजन पापलेशन देखोन अमर्गन राखिले अदिती नंदनात कुणी येता न देखत शुंभू काशी वियोगतुप्त मग दाडित अष्टभैरव म्हणे तुम्ही माझे प्रिय मात्र राजा केल विषण मात्र पाहुणी घाला बाहेर मर सत्वर कळ द्यावे अज्ञा शिवंदनी शिरी भैरव चालले सत्वरी पावले वाराणसी पुरी दोष नेत्री हसेना मन कर्णिकेचे स्नान सदा मिष्टान्न भोजन होता विश्रांतीपूर्ण पावन तेथे रागिले सदा शिव चिंता ग्रंथ भैरव येता लक्षित तव ते विषयी लोलिंगत राहिले तेथे नरपती कयावाचे काची नगर तेथे जीवतोची नृपवर आक्रमणी देहपुर विश्वेश्वर दुरावला इंद्रियादिष्ट त्रिशूर त्याचा एकदेशी व्यापार होऊन या विषय परा राहिले समग्र या नगरी मग द्वादशादित्याप्रती धाडिता झाला शिव त्याप्रती ते हे येऊन काशीप्रती नृपातिरंद्र भागिले तो पुण्यात्मा दिव्योदास दोष न पडे दृष्टीचा मग लुब्ध कोणी रूपाचा काशीवास केला तेही शिवकार्य सिद्धी न पावे तरी क्षत्र का सोडावे यास्तो ब्रह्म घवे कामाची माझी बरवे राहिले मग 64 योगिनी धाडिता झाला शूळपानी त्याही दोष न देखोनी देहपत्नी राहिल्या मग दुर्गा दुःख विनाशिनी धाडिता झाला डमरुबानी त्याही नृपरंद्र देखोनी क्षेत्राबाह्यजनी राहिल्या ध्यान करून शिवाचे कामपूर्वी मानवाचे सौकार्य टाकून क्षत्राचे वरगी मंदिरी कोण जाये मग दिप्पाळ पाठविले ते क्षेत्र पाहतले दोष न देखून रागिले लिंगे वाहिले स्थापनी नामे मग 88 सहस्त्र शिवे पाठविले ऋषेश्वर मने तुम्ही विद्यासागर जावे नृपवर छळावया उत्कंठ धरुणी मनी मने समर्थ आत्मसाधनी धाडितानंदे करुणी काशीपट्टीनी रागिले तीर्थविधी संपादून गेले झाले राजदर्शन राये देखुनी मुनिजन अभ्युत्थान गमन केले दंडवत घातले गणमन एरी धिदले आशीर्वचन मग व्रतकासे बाईसोन केले पूजन धनवस्त्रे करून या पूजाग्रहण कर्तिरंद्रावलोकन तवन मात्र न देखोन लिंगे स्थापन राखिले मन कर्णिकेचे स्नान सदा मिष्टान्न भोजन म्हणते हे क्षेत्र त्यागुण जाणे कोण शिवापासी रुद्र झाला चिंतातुर मने गेले सुरमुनिवर ते क्षेत्रवासी झाले समग्र जीवन रूपवर देखोनी जनी निरंजनी सत्ता धुंडी सर्मदाता या विना दासा पाळिता कोणाता भूमंडळी इति श्री गणेश पुराणे उत्तरखंडे काशी चिंतन नाम पंचचत्वारि चिंतितमोऽध्याय गोडः।